पुढची अपडेट आता दिल्ली पोलिसांकडून आपल्याला मिळेल। ठीक आहे, फॉरेन्सिक आणि टेक्निकल टीम सुद्धा आता सध्या तिथं घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळते। NIA, NSG आणि इतर ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांच्या टीम सुद्धा दाखल होत आहेत। डॉग स्क्वॉड देखील दाखल झालेला आहे आणि त्यामुळे आपण बघतो आहोत या सगळ्या स्फोट प्रकरणानंतर सगळ्या सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत। एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळालेली होती, मात्र काही वेळापूर्वी अपडेट आल्यानंतर आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आलेली आहे। म्हणजे एकूण आत्ताच्या घडीला 2 जणांचा या स्फोटात मृत्यू झालाय आणि जखमींचा आकडा सुद्धा मोठा असल्याचं समजतंय। त्यामुळे कदाचित मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे। तो मैं चेयर पे बैठा हुआ था, एकदम से अचानक इतनी तेज धमाका हुआ कि मेरे लाइफ में इतनी तेज मैंने अपनी आवाज़ के भी नहीं सुना। धमाके के दहल पे मैं 3 बार गिरा हूँ, उठा हूँ फिर गिरा हूँ, तो ऐसे धरती फटने वाला है, इतनी तेज धमाका हुई है। ठीक है, तो मैं दुकान छोड़ करके एकदम से भागा। मेरे साथ भी बहुत सारी पब्लिक भागी, एक पे एक पब्लिक गिर रही थी। उस टाइम ऐसा लग रहा था कि हम कुछ पल में दूसरा धमाका हुआ था, हम मरने वाले हैं। ऐसा लग रहा कि हम बचने का चांस, ऐसा लग रहा कि मौत को मुँह से देख रहे हैं, इस तरह से नज़ारा था। तो मैं भाग करके साइकिल मार्केट में गया, वहाँ जा करके मैं एक कोल्ड ड्रिंक लिया। 2 बंदे को ने मेरे पे अच्छे से काबू किया, मेरे को समझाया कि हो जाता तो फिर मेरे को रिलैक्स मिला। फिर मैं दोबारा यहाँ दुकान पे चाबी ले करके, ये चाबी दुकान की, मैं चाबी दुकान बंद करके फिर आप घर जा रहा हूँ। आपका? मेरा नाम राजधर पांडे। क्या हुआ सर, आप क्या बता पाएंगे कुछ? नहीं जी, हम कुछ नहीं, हम ये देखे, लपट देखा। हाँ। अपने छत से देखा, तभी मैं नीचे उतर के आया कि जरा देखूं कहाँ है क्या। और तो पता नहीं किसी तरह की कोई आवाज़ आपने सुनी? हाँ, बहुत जोर आवाज़ आई, बिल्डिंग खिड़की हिल गई, खिड़की हिल गई। आपका घर कितना दूर है इस ये जगह रहा से? गुरुद्वारे के पास। या काही प्रत्यक्षदर्शींच्या प्रतिक्रिया आत्ताच आपण पाहिल्या। खूप मोठा आवाज झाला होता या स्फोटानंतर असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे आणि अनेक इमारती आणि ज्या दुकानं आहेत आजूबाजूच्या परिसरात त्या दुकानांच्या काचा देखील फुटलेल्या होत्या आणि मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ हा स्फोट झालेला आहेच। मात्र अग्निशमन दलाच्या 7 ते 8 गाड्या घटनास्थळी तातडीनं दाखल झाल्या। दिल्ली पोलिसांचं स्पेशल सेल तिथं दाखल झालेलं होतं। आत्ताची जी अपडेट मिळते त्यानुसार NIA, NSG आणि फॉरेन्सिक टीम, टेक्निकल टीम, डॉग स्क्वॉड अशा सगळ्या जवळपास यंत्रणा ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। दिल्ली पोलिसांनी हा जो सध्या परिसर आहे जिथं हा स्फोट झालाय हा सगळा परिसर सील करून टाकल्याचं समजतंय आणि सध्या जखमी जे आहेत त्यांना जवळच्या LNJP रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे। तकरीबन कितने लोग अंदाजा नहीं है। काही व्हिडिओज देखील आता समोर आहेत। हा जो सगळा परिसर आहे ज्या ठिकाणी हा स्फोटाचा प्रकार घडलेला आहे हा परिसर जो आहे तो पूर्णपणे सील करण्यात आलेला आहे। दिल्ली स्फोटानं हादरलेली आहे, हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। फॉरेन्सिक टीम, NIA ची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि या स्फोटात काही जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळते। 2 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती मिळते। मृतांचा आकडा कदाचित वाढू शकतो। जवळच्या LNJP रुग्णालयात जे जखमी आहेत त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे आणि आपण काही वेळापूर्वी आढावा घेतला। मुंबईतल्या यंत्रणा ज्या आहेत सुरक्षा यंत्रणा त्या अलर्ट मोडवर गेलेल्या आहेत। राज्यातल्या सगळ्याच महत्त्वाच्या शहरांमधल्या यंत्रणांना अलर्ट करण्यात आलेलं आहे। देशातल्या महत्त्वाच्या शहरांमधल्या सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आलेलं आहे। मुंबईतली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याची माहिती मिळते। बहुत सारी गाड़ियां फट रही है। मेट्रो के भी कांच वाच टूट गए। कहीं से